नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक्षा पुजारी। आज आपण कोकणातील स्पेशल दडपे पोहे हे करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे आहे भिजवलेले पोहे, शेंगदाणे, कोथिंबीर, हळद, लागते तशी हळद टाकूया आपण, मोहरी, मिरची, कांदा, खोबरं आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। आता आपण पहिले फोडणी करण्यासाठी आपण पहिले पॅन गरम करून घेऊया। पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे। बारीक ह्याच्यावर पॅन गरम होऊ द्यायचा आहे आपला। तोपर्यंत आपण हे जे भिजवलेले पोहे आहेत ते एका पॉट मध्ये काढून घेऊया। आणि हे सुट्टे सुट्टे करून घेऊया, मोकळे मोकळे करून घेऊया सगळे पोहे आपण छानपैकी। आपलं पॅन गरम झालेला आहे, तर त्यामध्ये आपण आता टाकूया पहिले तेल। त्याच्यामध्ये आपण टाकूया आता हे शेंगदाणे पॅन मध्ये। गॅस थोडासा आपण मोठा करणार आहोत। छानपैकी ते खरपूस होऊ द्यायचेत आपले शेंगदाणे। तुम्ही इथे भाजलेले पण शेंगदाणे यूज करू शकता किंवा साधे जे असतात ते पण तुम्ही यूज करू शकता। हे काळे होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। आता यामध्ये आपण या पोह्यांमध्ये हे कच्चे कांदे टाकून घेऊया। त्यासोबत ही कोथिंबीर जी चिरलेली आहे ती पण टाकून घेऊया। आता हे आपले इकडे शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस बंद करून फोडणी टाकून घेऊया।